नमस्कार, माझे नाव दुर्वा श्रीराम तुपे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे. आज मी तुम्हाला सावित्रीबाईंना शिकताना आणि शिकवताना काय काय अनुभव आले ते सांगणार आहे. शेठजींनी मला शिकवायला सुरुवात केली. शिकताना थरथरणाऱ्या माझ्या या हाताला शेठजींनी आधार दिला आणि माझा हा हात लय मजबूत झाला बरं का. शेठजींनी मला अक्षरे गिरवायला शिकवली. शेठजींची सावित्री लिहायला शिकली, वाचायला शिकली. माणसं वागणं बडबड करत होती. बोलायची बाई शिकली म्हणून काय घरदार पुढे जात नाही. मग तर एक सोन्याचाच दिवस उजाडला. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा आम्ही सुरू केली. शेठजी घरोघरी जात होतं. मुलींच्या आई वडिलांना समजावत होतं. आमची शाळा चांगली, ती बंद पडावी म्हणून लोकांनी डावपे टाकले. मोरोपंतांसारख्या चांगल्या लोकांना वाळीत टाकण्याची धमकी दिली. आता शिक्षकच नाही तर शिकवणार कोण? शेठजींचा चेहरा पडला. मग मी म्हंटल, मी आहे ना, मी शिकवेन मुलींना, मी बनेन शिक्षिका. मी माझं मन घट्ट केलं आणि टाकलं पाऊल. रस्त्याने जाताना लोक माझ्याकडे बघायची आणि काय ग बाया बोलायची. कोण मेली, कुठे चालली, कोणाची र बायको, डोईवर पदर आणि तुरु तुरु कुठे चालली, अशी लोक मला अडवं बोलायची आणि माझी पावलं पुढे पडायची. फुलेंची बायको शिकवायला आली अशी बातमी पुण्यात पसरली. मी शाळेत आले. मुलींच्या चेहऱ्याकडे पाहून मला जरा धीर आला. मी म्हटलं, आता मुली शिकतील, खूप खूप मोठ्या होतील. कारण शेठजी म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि हे सारे अनर्थ एका अविद्येमुळे गेले. धन्यवाद.